न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरन यांच्याबाबत बघतोय. हा आता टॉपिक व्यक्तिविशेष निवड नियुक्तीच्या संदर्भातला आहे. व्यक्तिविशेष निवड नियुक्ती. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या स्पीडनुसार बघू शकता. तुम्हाला कमी करायची आहे, वाढवायची आहे, त्यानुसार तुम्ही हा तुमच्या स्पीडनुसार तुम्हाला कसा झेपेल त्यानुसार बघायचं. मी एक साधारणतः सामान्य माणसाला समजेल या स्पीडमध्ये घेतो, पण काही विद्यार्थ्यांना लक्षात येतं की सर थोडं स्पीड वाढवून आम्ही व्हिडिओ बघतो. बघितला तर काही हरकत नाही. ठीक आहे, चला आता इथं बघा 5 सप्टेंबर 2025 ची एक तारीख आहे, लक्षात असू द्या. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी नियुक्ती झालेली आहे. न्यायमूर्ती कोणाचं? चंद्रशेखर यांची. आणि ही नियुक्ती राष्ट्रपतीच्या कलम 217 ही आयएमपी करा. ही नियुक्ती राष्ट्रपतीच्या कलम 217 अंतर्गत अधिकारांचा वापर करून करण्यात आली, ज्यात सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमची शिफारस आणि केंद्र सरकारची मंजुरी महत्वाची ही भूमिका बजावते. लक्षात असू द्या, ही जी नियुक्ती आहे राष्ट्रपतीच्या कलम 217 अंतर्गत जो अधिकाराचा वापर आहे त्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि यांना जी शपथ दिली हे तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल आता CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहे. लक्षात